उपस्थितीत पुण्यभूमी पावन क्षेत्र आडिव नावाचं हे गाव आणि या आडिव नावाच्या पवित्र गावामध्ये आपण किमनिमित्त उपस्थित आहात. आपल्याला सर्वांना कल्पना आहे गावाचं ग्रामदैवत म्हणून जे देवस्थान आपल्याकडं प्रचलित आहे ते म्हणजे काल भैरवनाथ भगवंताच्या जन्मोत्सव सोहळ्याचं औचित्य साधून गेले 11 वर्षापासून सुरू असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 12वं अर्थात तपपूर्ती सोहळा आणि या तपपूर्ती सोहळ्यातील आज मला वाटतं 4था का 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं गावातील तरुण मंडळीच्या वतीनं या भैरवनाथ देवा सेवा संस्थांचे ट्रस्टचे अध्यक्ष आमचे आपल्या सगळ्यांचे परिचित मूर्ती शंकर महाराजांच्या आपल्या सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं सेवेचा योग माझा योग चांगला की सेवेचा योग मात्र कायम आहे. विठ्ठल आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं दरवर्षी कुठल्याच प्रकारचा खंड न पडता अखंडपणानं सेवा दरवर्षी चालू आहे आणि म्हणून आपण सगळेजण त्या निमित्तानं उपस्थित आहात. गायक वादक गुणवान मंडळी अतिशय सुंदर या ठिकाणी उपस्थित आहे त्या सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो. जे काळे साहेबांची आज उपस्थिती तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. आपण आलात आणि या कार्याला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करतो. संकल्प नावाचे यूट्यूब चॅनल आमचे संकेतजी दादा वारंगे तर म्हणजे संप्रदायामध्ये त्यांचं फार मोठं कार्य आणि त्यांचे बंधू कीर्तनकार आहेत. त्यांची कीर्तन सेवा या ठिकाणी झालेली. काळे साहेबाला आपल्याला मनापासून धन्यवाद की आपण आलात याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. की असल्या धावपळीमध्ये वेळ काढणं सोपी गोष्ट आहे का सांगा, पण आपल्याला सामाजिकता आणि सामाजिकतेबरोबरच राजकारणाबरोबर अध्यात्माची गोडी असल्यामुळे आपण या ठिकाणी उपस्थित आहात. जेवढ्या वेळ बसणं होतं तेवढ्या वेळ बसा. फक्त बोलत असताना जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल चालू वाटलं की निघून लक्षात आलं काय म्हणजे क्लिअर केलेलं बरं की हो शके महाराज बरोबर आहे की नाही. आपलं क्लिअर केलं की प्रमाण चालू असलं ह्यांचं चालू झालं की निघायचं. आपलं चिंतनातला महत्वाचा मुद्दा ज्ञानराज माऊली या दिव्य पुरुषानं निर्माण केलेल्या हरिपाठ या ग्रंथातला 6 चरणाचा सरळपंथी अभंग असून ज्ञानोवर आहे. वारकरी संप्रदायाचा जो महामंत्र आहे त्याचं नाव रामकृष्ण हरी. हा मंत्र नेमकाच कसा तयार झाला याचं चिंतन करतात. कसं आहे, आपण ज्या संप्रदायाची अनुयायी आहोत, आपण ज्या संप्रदायाची पाईक आहोत त्या संप्रदायाचं नाव काय? विठ्ठल महाराज वारकरी संप्रदाय. पण वारकरी हे नाव किती दिवसात अंमलात आलं? शंकर महाराज 500 वर्षाची परंपरा आहे की वारकरी हे नाव अंमलात आलं. याच्या अगोदरच याला एक जुनं नाव आहे. या संप्रदायाला भागवत संप्रदाय म्हणतात. कोणता संप्रदाय? भागवत. तुम्हाला पुढे कशाला बोललोय? बोलायला का? मला माहिती बोल की माणसं पुढे पाहिजेत म्हणून लांब बसत होती की तुम्ही मी पुढं मी घेतलंय. मला माहिती बोल का माणूस आहे म्हणून मी पुढे घेतलंय. लक्षात आलं का नाही? वारकरी हे नाव 500 वर्षाचं. त्याच्या आधीच याचं नाव आहे भागवत संप्रदाय. कोणता संप्रदाय? भागवत. पण भागवत हे सुद्धा पौराणिक नाव नाही. याच्या अगोदरच याला नाव आहे. याला वैष्णव संप्रदाय म्हणतात. कोणता संप्रदाय? वैष्णव. आपल्याकडे 4 संप्रदाय प्रचलित आहेत. गाणपत शाक्त शैव आणि वैष्णव. गणपतेर संबंधिना इति गाणपताः, शिवेर संबंधिना इति शैवः, शाक्तोर शाक्त म्हणजे देवी आणि विष्णोर संबंधिना इति वैष्णव. विष्णूला अनुसरून जे जन त्यांचं नाव वैष्णव. हा संप्रदाय वैष्णव संप्रदाय. आणि या वैष्णव संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष जर कोण असतील तर त्यांचं नाव ही नाव आहे त्यांचं. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव. पहिले वैष्णव शिरोमणी महादेव. महादेवानं शिवजीनं शंकरानं या संप्रदायाची सुरुवात केली. भगवान शिवजी पासून हा संप्रदाय सुरू झालेला आहे. लक्ष द्यायला ज्ञानोबराय म्हणतात नादी गुरु शंकरा लागून शिष्य परंपरा. ही परंपरा कुणापासून? कुणापासून? महादेवापासून.
आणि भैरवनाथ अवतार कुणाचा? महादेवाचा. आणि या बाबापासून हा संप्रदाय सुरू झाला. आदिनाथापासून महाराज म्हणतात परंपरा आली जाण. कळसबी ही जी कीर्तना भजनाची परंपरा आहे ही महादेवापासून आलेली. आजचा संप्रदाय नाही. आता अनेक संप्रदाय जरी निघाले तरी वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगाच्या पाठीवर नाही. लक्षात आलं का नाही? अन्य संप्रदाय अलीकडचे, आमचा संप्रदाय हा महादेवापासून आलेला आहे. त्याच्यामुळं या संप्रदायाला गालबोट लावायची कुणाची गरज नाही. हा संप्रदाय महादेवापासून सुरू झालेला आहे. लक्षात आलं का नाही? महाराज म्हणतात ओम नमो शिवा आदी कावडी घेतली खान मिळाली संत मादितांचे चरण रेणुवांची पहिल्यांदा रामकृष्ण हरी नव्हतं, विठ्ठल विठ्ठल नव्हतं. ओम नमः शिवा आदी पहिल्यांदा काय होतं? ओम नमः शिवाय. कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी. कधी? ज्ञानोबरायापासून मिळविली मांदी वैष्णवाची. नाही तर अगोदर ओम नमः शिवाय होत. म्हणजे हा संप्रदाय भगवान शिवजी पासून सुरू झालेला संप्रदाय. या संप्रदायाला गालबोट लावायची कुणाची हिम्मत नाही. आणि हा वारकरी संप्रदाय हा कीर्तनाचा चाहता संप्रदाय नाही. कीर्तनाला जवळजवळ नंबर 2चं स्थान आहे संप्रदायात. किती नंबर? म्हणजे आम्ही 2 नंबरवालीत असं म्हणायचे तुम्हाला? हा नाही. संप्रदायात कीर्तनाला एवढं काही मान्यता नाही. असं कीर्तन कारण बोलणं, कपडे गाड्यान पैसे संप्रदाय एवढी त्याला किंमत देत नाही. काय शंकर महाराज? संप्रदाय कशाला किंमत देतो? कीर्तनाला नाही. कीर्तनाला विचारित नाही. असतील कीर्तनकार असतील, काही नाही माहिती. संप्रदाय कशाचा चाहताय माहिती का तुम्हाला? नाही माहिती. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपणा जाळावे, काय थोरपणा जाळावे. संप्रदाय कशाचा चाहता? मी माझी शपथ हाणू आणखीन तुम्ही बोल जा मोकळ्या मनानं. संप्रदाय कशाचा चाहता? संकेत भजनाचा चाहता. कीर्तनाला कोणी विचारित नाही. संप्रदाय भजनाला मानतो. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. मोठेपणा किती बी असेल, विद्वत्ता एखाद्याकडे किती बी असेल, पण त्याला भजन जर येत नसेल तर काय जाळायचं का त्याचा मोठेपणा? आता अडचण अशी आहे, बऱ्याच माणसाची अडचण अशी आहे की तुम्ही सांगायला खरे बाबा आम्हाला कुठे येतंय असे ह्यांच्यासारखं, समाधान महाराजासारखं आम्हाला येतंय का, खेळके महाराज सारखं आम्हाला येतंय का म्हणायला ताला स्वराचं? तुम्हाला कुणी सांगितलंय की ही स्वरातच म्हणावं लागतंय असं? हा अव येईल तैसा बोल राम नाही तया विना भुकेला विठ्ठल, नाही तया विना भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण.
स्वरात म्हणलेलं भजन असते म्हणून भजन नसते ही. आता ही म्हणाले ती भजनच आहे का? हा, अंग भजनाचे, पण चालीत हे आपल्या हे काय आहेत आपापल्या ज्याची त्याची वेगवेगळी असते की काय? चाल राग वेगळा सगळं वेगवेगळं असते की असते का नसते सांगा? हा, हे कदाचित चाली असतील, पण एकादशीच्या दिवशी गावातलं भजन असतंय, चार दोनच माणसं, माईक नाही काय नाही, तसल्या टायमिंगला रात्रभर ना घेऊन आरडणं, त्याचं नाव भजन. कळायला लागले का नाही? सेवा या शब्दाचा अर्थ भजन होतो. भजन म्हणजे काय? सेवा. महाराज म्हणतात, नये जरी तुझं मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे, स्वर नसू द्या नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल राम कृष्ण. ही आपल्या कानाला गोड लागण्यासाठी जरूर ताला स्वराची गरज आहे, पण देवाच्या कानाला गोड लागण्यासाठी ताला स्वरापेक्षा सुद्धा जसं येईल तसं म्हणणं ही देवाच्या आवडीच. आलं लक्षात? म्हणजे संप्रदाय भजनाचा चाहता आहे, याचा अर्थ संप्रदाय सेवेचा चाहता आहे. कारण भजन शब्दाचा अर्थ आमच्या गुरुजींनी हमेशा केला काय? भज सेवायाम नावाच्या धातूपासून भजन शब्द तयार होतो. मूळ शब्दाचे भज सेवायाम म्हणजे भज भजती, म्हणजे जे आपलं भज्य भज्यते अनेन यत्तद् भजनम, ज्याद्वारे भज्य वस्तूची सेवा केली जाते त्याचं नाव भजन. आपलं भज्य काय? हे पंढरपूरचा आहे. पंढरपूरचा देव आपलं काय? भज्य. मग त्या पांडुरंगाची सेवा करणं याचं नाव भजन. हा, कळलं का नाही? सेवा ते आवडी उच्चारावे नाम, नामस्मरण करणं, भजन करणं, कीर्तन कंबर बांधून करणं, पण सेवा या वृत्तीनं जर ते होत असेल तर त्याचं नाव भजन. काही न लगे भावाची भावाची कारण काही लागत नाही. तुका म्हणियान विठोबाची. माझ्याकडे लक्ष द्या सगळे. देवाला भजन आवडते या अर्थीच त्याचा अर्थ सेवा आवडते. कळलं का नाही? आणि सेवेचा संप्रदाय मनापासून चाहत आहे. पण कसे अन्य संप्रदायवादी लोक आपल्या संप्रदायाला गालबोट लावतात. महाराष्ट्रात कुणाची हिंमत नाही, कुणाचीच नाही, सत्ताधाऱ्याची बी नाही आणि विरोधकाची बी नाही. कारण संप्रदायाला गालबोट लावल्यावर खुर्ची राहील का नाही याची गॅरंटी नाही. आता तुम्ही आमच्यात येऊन बसलात, तुम्हाला मरण नाही. लक्षात यायला लागले का नाही? आमच्यात जी बसल आम्ही त्याचे. लक्षात यायला लागले का नाही? आमच्या विरोधात बोलला आम्ही त्याचा भोगा वाजवूया. लक्षात आलं का नाही? कारण आता एकच क्षेत्र असे काळे साहेब, फक्त लोक आमचं ऐकत येत, तुमचं फक्त ऐकत येत, खातेत पेतेत निघत येत, आमचं ऐकत येत. लक्षात आलं का नाही? जे आमच्यात बसलं आम्ही त्याचे. आपण कुणाचे? जे आमचा जी धर्माचं काम, संप्रदायाची सेवा आम्ही त्याचे. आता 9 वाजूस तर नाही बसले तर म्हणेन ते दिल. चला काय म्हणणं सांगा. लक्षात आलं का नाही सांगा? मुद्दा एवढाच आहे. हरिद्वार ऋषिकेश अशा ठिकाणी गेलं की ती अन्य संप्रदायवादी लोक आपले पांढरे कपडे हे बघितले की आपल्याला नाव उठवते. बोले महाराज जी कहाँ से आए हैं? महाराष्ट्र से आए हैं. अच्छा अच्छा अच्छा, महाराष्ट्र से आए. हाँ, किसी घर गृहस्थी से निकले या किसी संप्रदाय से निकले? हम संप्रदाय से निकले. कौन सा संप्रदाय? हमारा वारकरी संप्रदाय. मग ती म्हणतात अच्छा अच्छा अच्छा, वारकरी तो बड़े मनमानी होते हैं. विढल त्यांचं म्हणणं एवढंच आहे. वारकरी तो बडे मनमानी होते हे त्यांचं म्हणणं आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे मोकळा मंगळवार. कळायला लागले का नाही? उठलं की मनाला येईन तसंच वागते. हे त्यांचं म्हणणं खरंय का? त्यांचं म्हणणं खरंय का आपलं म्हणणं खरंय? याच्यावर आपण विचार करण्यापेक्षा हा अभंग त्याचा निर्णय देईल की नेमकं खरं काय. सुरुवातीला मला बी वाटलं होतं ह्यांचं खरंय का काय, किंवा पण त्याच्यावर अभ्यास चिंतन केल्यावर लक्षात येते की कुणाचं खरं आहे. त्यांचं मत अगोदर मांडू का आपलं मांडायचं? कसं करायचं?
कसे पुढच्याच ऐकून घेतले बोलाय बरं पडते आपल्याला, लक्षात आलं का नाही? त्यामुळे शहाणी माणसं शेवटाला भाषण करतात, म्हणजे सगळे तासता येतात. लक्षात यायला लागले का माझं बोलणं? हा, त्यांचं मत अगोदर ऐकून घेऊ, मग आपलं मांडू. त्यांचं मत असे काय? त्यांचं मत आहे वारकरी संप्रदायाची सुरुवात कुणी केली? कुणी केली? ह्या शंकरानं केली. कुणी केली? कुणी केली? शंकरानं केली, महादेवानं केली. आणि या संप्रदायात, शहाता संप्रदाय कशाचा म्हणलो आपण? भजनाचा. आणि या संप्रदायात पहिलं भजन कुणी सुरू केलं? भजन कोण करे? भजन करे महादेव, महादेव भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी चाट द्या, चाट, चाट. करी महादेव, वा महाराज, भजन करी महादेव, भजन करी महादेव. सदाशिव भजन करी महादेव. बोला सगळं. काळे साहेब जरा बोर व्हायला का? कच्चे हात सांगू म्हणजे मधून मधून सवय असते तुम्हाला म्हणून, बाकी काही नाही. पहिलं भजन कुणी केलं? महादेवा. भजन करी महादेव पूजी सदाशिव. पहिलं भजन महादेवानं केलं. मग आपल्या सगळ्या भजन्याचा मुख्य भजन्या कोण? महादेव. त्याच्यामुळं आपल्या इकडे नाही, पण आमच्या इकडे काही भजन्याने अजून कायमस्वरूपी परंपरा चालू ठेवली. इकडे बी हाय तीत म्हणा, कसं तिकडे गेलो इकडले फुकायचे, तिकडले इकडं असं हाय हाय हाय. कुठं का व्हाय ना परंपरा. आता ती देवाची तर पद्धतच आहे हो, पण भजन्याने बी कायम ठुली ना. आमच्या इकडलं कुठं, तिकडं गेलो तुमच्या तिकडं फुकतो, नवे आणू कुठून? इकडं लक्ष द्या. मुद्दा भजन पहिलं महादेवानं केलं. कुणी केलं पहिलं भजन? महादेवा. एवढंच नाही, ही पंढरपूर इथं 5 किलोमीटर आहे. पंढरपुरात आता लोक चाललेत, पण हे पहिली वारी जर कुणी केली असेल तर त्याचं बी नाव महादेवच. महादेवानं पंढरपूरची पहिली वारी केली. माहिती का तुम्हाला? हा, नाही माहिती? रंबादिकनाच ती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांद, त्रिशूळ डमरू घेऊन आला. ती उभ्या जोडोनी हात आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. म्हणजे पहिलं भजन कोणी सुरू केलं? महादेवानं. पहिली वारी कोणी सुरू केली? महादेवानं. पण कसे माणसं म्हणतात की रात्री कीर्तनाला गेलते का? नाही, माझं नाही जाणं झालं, मी पंढरपुराला होतो. अरे पण येड्या, नंबर 1 कीर्तन होतं. तसलं कीर्तनच झालं नाही. 5 दिवस कीर्तन ऐकले, पण रात्रीचं कीर्तन वेगळंच होतं, सर्व महादेवावरच होतं. नंबर 1 कीर्तन होतं. कोण होतं? ते साठे महाराज. येड्या, कीर्तन म्हणजे कीर्तन झालं, तसलं कीर्तनच आम्ही कव्हा ऐकलं नाही. हा काय म्हणतोस? मग ती पुढचा माणूस आपल्या नादातला भजनातला असल्यामुळं ती एकच म्हणला, काय अभंग कोणता होता? अरे ती ध्यानात नाही राहिला आपल्या. आता काय कोणता अभंग आहे आज? अभंग कोणता आहे? ऐकूच येत नाही तर काय? ही सगळ्यात सोपं. कोणता अभंग? ही कसं ऐकू आलं? ही कसं ऐकू आलं? मला वाटलं कानगाव आहे का की, पण कानगाव गेलेलं आहे. लक्षात आलं का नाही? लक्ष द्यायला लागलंय का? अभंग ध्यानात राहते का माणसाच्या? राहते का महाराज? राहते का? नाही राहत. पण एकच आहे, या संप्रदायातलं भजन महादेवानं सुरू केलं गोष्ट खरी, पण सुरुवातीला जी भजन हे सुरू झालं, बसलेले सांगा,
ती कोणत्या अभंगावर कोणत्या मंत्रावर सुरुवातीला भजन झालं माहिती का तुम्हाला पीटी मास्तर? तुम्हाला माहिती का तुम्हाला? काळेसाहेब नसतं तुम्हाला काय कल्पना आहे तिथली? आता ऐकायला लागला तर कल्पना येणारच आहे की पहिलं भजन कोणत्या मंत्रावर सुरू झालेलं आहे माहिती का? हा नाही नाही हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाचा दया मोक्ष म्हणती जेवाचा हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती देवाचा दया मोक्ष म्हणती देवा हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जेवाचा दया मोक्ष म्हणती जेवाचा दया मोक्ष हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती देवाचा दया मोक्ष म्हणती देवाचा दया वा आता तरी कळालं कोणत्या मंत्रावर भजन सुरू झालं? हा हरी हरिओ महाराज कोणत्या हरिवर भजन सुरू झालेलं आहे. रामकृष्ण हरिओ नाही. पहिलं भजन कशावर सुरू झालं? हरी. कारण स्पष्ट केलं ज्ञानोबराने हरी 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 त्रिवार हरी. मंत्र हा रामाचा का शिवाचा आणि फायदा म्हणती जेवाच्या तया मोक्ष. हरी हरी या मंत्राचा जर कायम जप केला तर त्याला काय मिळणार? मोक्ष. हरी मंत्र कुणाचा? शिवाचा. पण आता याची काही अडचण नाही. त्याच बसा ढिले अंगण कळत नाही नीट बसा. ही मूळ बी शिवाचा नाही. म्हणायला शिवाचा आहे पण मूळ मंत्र बी शिवाचा नाही. हा म्हणजे शिवानं या मंत्राचा जप केल्यामुळं नावावर शिवाच्या गेलेला. माणसं म्हणतात ना ती मुकडा वाजवबर ती लगी वाजवबर कोणती ती अक्षयनं वाजवली होती. लगी मुकडा अक्षयनं तयार केलाय का? नाही. त्याच्या हातातून गोड लागत असल्यामुळं नावावर त्याच्या पडला. माणसं म्हणते ती चाल म्हण बरं कोणती? ती आडीवला समाधान महाराजांनी नव्हती का म्हणली ती चाल? समाधान महाराजाची चाल आहे काही? समाधान महाराजाची वेगळीच चाल आहे की आम्हाला माहिती की लक्षात यायला लागलंय का नाही? वेगळीच चाल आहे पण त्यांच्या तोंडातून ती गोड लागत असल्यामुळं नावावर त्यांच्या पडली का नाही पडली? पडली. आता एक सोपं करतो. हा हा टाका थाप. पिंगळा महाद्वारी बोली या बाय बस बस बस. कुणाचे कुणाचे हा कुणाचे? खोले खोले कुणाचे? कुठले? कुणाचे हे? हे कुणाचे आहे? हा बरं. आता इकडं ऐका. आता इकडं ऐका. आता ही झाला पिंगळा. आता मोहा इंगळा ऐका. आता एक मिनिट ऐका. कुणाचं आहे रे हे? पहिल्यांदा रेट मला खोल्या 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 सांगा ही त्यानं ऐकली. अरे ऐका ऐका हे सांभार आता. आता बघा शंकर महाराज. आता महाराज शंकर महाराज माझ्याकडे लक्ष द्या. आता ही पिंगळा कुणाचा आहे? खोले महाराज. पिंगळ्या खोले महाराजाला जन्माला येऊन 42-40 वर्ष झाला असेल. पिंगळ्याचा जन्म होऊन 700 वर्ष झाले. पिंगळा नाथ महाराजाचा आहे. आमचे वारकरी दिंडीमध्ये आरडू आरडू बेजार झाले पण त्यांचा कुणीच कुठं टाकला नाही. ह्यांच्या तोंडातून पिंगळा गोड लागल्यामुळं नावावरच खोले महाराजाच्या पाडला. अहो ही बारक्या आता ही विनोद नाही ना कळे साहेब. ही बारक्या लेकरायला सुद्धा कळायला लागलं का नाही सांगा. तसं हा मंत्र महादेवाचा नाही. मग कुणाचा आहे? वेदाचे जे बीज हरी अक्षरे दोन्ही. वेदाचे जे बीज हरी अक्षरे दोन्ही. एका जनार्दनी पाठ केली. हा मंत्र वेदातला आहे. हरिमंत्र कशातला आहे? वेदातला आहे. वेदातला हरिमंत्र
महादेवानं त्या मंत्राचा जप केल्यामुळं नावावर महादेवाच्या कळलं का नाही कळलं? हा आता ऐका, हरी मंत्रावरती त्यांचं मांडायला मी अन्य संप्रदायवादी लोकांचं त्यांचं मत आहे, संप्रदाय महादेवानं सुरू केला, वारी महादेवानं सुरू केली, ऐकायला लागलात का नाही? मग ही जी परंपरा आपल्यापर्यंत पोहोचली ही भगवान शिवजी पासून आलेली. कुणापासून आलेली? आपला संप्रदाय कुठून प्रगट झाला? ज्ञानदेवे रचिला, आणि तिथून पहिलं एक गुरु एक शिष्य परंपरा होती. ज्ञानोबारायांनी काय केला तो प्रगट गुह्य बोललो. तुम्हाला इतिहास सांगतो 2 मिनिटात. ही रोजच पार्वतीनं म्हणायचं, शिवजी कसलं ज्ञान आहे ती मला सांगा. कोण म्हणायची? पार्वती. लहान लेकर बोलू नका. पार्वती म्हणायची मला सांगा. शिवजी म्हणायचे बघू वेळ आलो, बघू प्रसंग आलो, बघू टाइम आलो. पण बाया ऐकत आहेत का? हा, कसल्या बी लांबक्या मिशा ठेवा, बाया भेटतात का? हा, भेटतात का? त्याच्यामुळे अलीकडे तरुण पोरांनी मिशा ठेवायचं बंद करून टाकलं. बायकोच बेहना म्हणले का चहात बुडवायचे का मिशा? बऱ्याच माणसाच्या मिशा फक्त चहात बुडवायच्या कामाच्या आहेत, बाकी काही कामाच्या नाहीत त्यांच्या मिशा. लक्षात आलं का नाही? हा, आता काय मला बायको नाही एक, मला माहिती ना. लक्षात आलं का नाही? तुम्हाला नाही कळलं, एवढ्या लवकर नाही कळणार. इकडे लक्ष द्या. काल बायको म्हणली काय साहेब, मलाच म्हणली झाडून काढा मला. मी तिला काहीच बोललो नाही, आपल्यात हिंमत नाही तेवढी, काहीच बोललो नाही. मी डायरेक्ट सासऱ्याला फोन केला, म्हणलं मामा तुमची पोरगी मला झाडून काढा म्हणाली. आमचा सासरा म्हणला माझे धुणं धुईचं झाले निवांत बोलू. म्हणलं दोष तुझा नाही, कंपनी फॉल्ट ही. लक्षात आलं का? इकडे बघा, लक्ष द्या आता, इकडे लक्ष. बेडे बेडे सावधान, जनगण आपलं हे नाही शाळातल्या सारखं. आता लक्ष द्या, बस झालं आता. इकडे लक्ष द्या आता. कुठं आलत? कुणाला माहिती? निम्मी गडी माणसं बायाने हाकलून आणले, चला गिळायला, पुन्हा मला करावं लागेल. लक्ष द्या लागले बघा. आता इकडे लक्ष द्या. आपला मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे. कुठवर आलत आपलं? पार्वतीनं म्हणायचं कसलं ज्ञान आहे ती मला. शिवजी म्हणायचे बघू वेळ आले हो, बघू प्रसंग आले हो. एके दिवशी पहाटे 4ला शिवजीने पार्वतीला उठवलं. नीट ऐका कथा. विमानात बसवलं ना अशा ठिकाणी नेलं, झाड नाही झुडूप नाही. ज्ञानोबा ज्ञानेश्वर त्याचं चिंतन केलं. शिर सिंधूची पहिलं तिरी, शक्तीची कर्ण कुहरी, सांगितले त्रिपुरारी नेनू कै. प्लेन आवाज द्या. म्हणजे समुद्राच्या पलीकडे नेलं. शिर सिंधूचे पैल तिरी, शक्तीचे कर्ण कुहरी. शक्ती म्हणजे पार्वती, कर्ण म्हणजे कान. सांगितले त्रिपुरारी, त्रिपुरारी म्हणजे भगवान शिवजी. नेनू कै. ज्ञानोबा म्हणतात सांगितलं, पण काय सांगितलं हे नेनू. आता जिथं ज्ञानोबा नेनू म्हणतात तिथं तुम्ही आम्ही जाणू का? ज्ञान सांगत होते शिवजी. कुणाला? पार्वतीला. नीट ऐका, बोल नका रे. पार्वती ऐकत होती. मुळातच कसं आहे, ज्ञान नावाचा पदार्थ पचायला जड आहे. पचायला कसं आहे? सहजासहजी पचत आहे का? पचत नाही. ऐकत ऐकतच पार्वतीला झोप लागली. डोळा लागला. वैकुंठात मीटिंग बसली. विष्णूनं विचार केला ही कॅसेट पुन्हा वाजणार नाही, रेकॉर्डिंग करून घ्यावं लागेल. विष्णूनं विचार केला याच्यावर संप्रदाय उभा राहणार आहे. सूक्ष्म रूप धारण केलं आणि समुद्र किनाऱ्यावर माशाच्या पोटात प्रवेश केला. कोणी? विष्णू. संप्रदायाची सुरुवात सांगायला आपला संप्रदाय कसा सुरू झाला. ज्ञान ऐकलं, ज्ञान मिळालं. ज्ञान मिळाल्याच्या नंतर अहंकार आला. जाताना सूक्ष्म रूप धारण करून मध्ये गेलते, येताना माशाचं पोट फाडून बाहेर आले. मासा मेला. म्हणून माशाच्या पोटातून ज्याचा जन्म त्याचं नाव मच्छिंद्र. कोणचे नाथ? हे मच्छिंद्रनाथ. सुरुवात कुणा कोणत्या नाथापासून? आदिनाथ. आता ही कोणता नाथ चाललाय? मच्छिंद्रनाथ. आता डायरेक्ट भैरवनाथावर येऊन थांबवतो. लक्षात आलं का नाही? म्हणजे कसं आहे, आपलं ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट. लक्षात आलं का नाही? आता ऐका, बऱ्याच आपला विषय नाही नंतर सांगतो, पण पंढरपूर जवळ आहे म्हणून सांगतो. बऱ्याच दिवस मासा वाट बघत होता महाराज. माझं पोट फाडणार कुठे आहे? विठ्ठल महाराज. ती मासा आला इकडे तुमच्या इथे चंद्रभागी. त्याला दिसला पांडुरंग.
पळतच गेला आणि कान धरला. तुझ्याच कार माझं पोट फाडणारा, त्याचं नाव आहे मकर कुंडली. मकराकारच कुंडल देवाच्या कानात का, हे त्याचं उत्तर आहे. ह्याच्यावर नंतर चिंतन करू. पैसे ह्याचे घेतलेले त्याचे नाही. लक्ष द्यायला लागलंय का नाही सांगा. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. आता आपल्या मुद्द्यावर या. माशाच्या पोटातून जन्म, त्याचं नाव मच्छिंद्र. आता इकडे काय झालं, ज्ञान सांगायचं संपलं. शिवजीने डोळे उघडले, पार्वती तर झोपली. पार्वती झोपू द्या नाही तर चुलीत जाऊ द्या म्हणले, पण 2 तास कोण म्हणत होतो. ध्यान लावून बघितलं, हसले. शेवटी विष्णू मित्र कामाला आला, तवा अभंग तयार झाला. मित्र वनव्यामध्ये गारव्या असा एक महाराज म्हणला होता. लक्षात आलं का नाही सांगा. बघा इकडे विनोद सोडून द्या. मित्र कामाला आला म्हणले, आणि मग आता नीट ऐका. शेवटी नेहलंय ना, जसं नेहलंय तसं माघारी देतो का बघू. बरं आता इथं कसं आहे, आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ प्रगटले कुणाजवळ, उमेजवळ. पण मच्छिंद्रा लादले फी भरोनी. फी भरोनी का नाही, सहज स्थिती. सहज मिळालेलं पचत नसतंय. सहज मिळालेलं पचत नसतंय. म्हणून आम्ही हमेशा सांगतो, आपल्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण त्या मागं कुणाच्या 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. कुणाचा रुपया सुद्धा बुडवायचा नाही महाराज, अजिबात नाही. लक्षात आलं का नाही. पचत नसतं. सहज मिळालं, सहज मिळालेलं पचत नसते. मच्छिंद्राला पचलं नाही. शिवजीने विचार केला, काय जसं नेहलंय तसंच माघारी देतो का, काही या जबाट्याचा कोटा नाही ह्याच्या. मग भगवान शंकर महाराज गोरक्षाचं रूप धारण केलं. कुणाचं, गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर आलेत म्हणून कळाल्याबरोबर, ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपणाशी. ज्याचेही त्याला माघारी द्यावा म्हणून गोरक्षाला बघितल्याबरोबर मच्छिंद्राने बोधा गोरक्षाशी केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी. गोरक्ष वळला गहिनी प्रती. ध्यानात बसलं का नाही बसलं. मच्छिंद्रानं कुणाला देऊन टाकलं, गोरक्षनाथ. गोरक्षनाथ ज्ञान घेऊन निघाले. काय मूड फिरला, निघालेले वळलेन गहिनी रूपी विष्णूला ज्ञान देऊन टाकलं. गोरक्ष वळला. गहिनीनाथ वाट बघत बसले, कधी भगवान शिवजी येतील. यायला येत नव्हते. वाघाचं रूप धारण केलं. निवृत्तीनाथ रूपी शंकराच्या माग लागले. सदाशिवाचा स्वामी निवृत्ती. आणि निवृत्तीनाथाला भिडविलं. आणि त्या गुफेत आल्याबरोबर गहिनी प्रसादी निवृत्ती दातार. कुणाकडे ज्ञान आलं, निवृत्तीनाथाला. निवृत्तीनाथाने विचार केला, आता जी द्यायचं ती आता माघारी घ्यायचं. ज्ञान देवा सार चोजविले. आणि अर्धवट नाही दिलं, दिधले संपूर्ण माझे हाती. ज्ञान पुढगम्य ज्ञानदेवा लाधले. निवृत्तीने दिधले माझे हाती. निवृत्तीनाथानं ज्ञान उभारायला दिलं. ज्ञानोबारांनी विचारलं, दादा आता काय करायचं. म्हणले, आता तुला जसं करायचंय तसं कर. मग आता इथपर्यंत 1 गुरु आणि 1 शिष्य, बरोबर. पण ज्ञानोबारायापासून, शंकर महाराज आठवा तुम्ही, ज्ञानोबारायापासून ही परंपरा बंद झाली. ज्ञानोबारायांनी ते ज्ञान प्रगट केलं. अरे तिथं वाचलो की, प्रगट होय विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी चरणी आरती ज्ञान राजा. लक्षात आलं. ते ज्ञान प्रगट केलं आणि आपल्यापर्यंत पोचलं. म्हणजे काय हुकी आली का मला सांगायला? नाही 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 नाही. इकडे बघा, या संप्रदायाची सुरुवात भगवान शिवजी पासून आहे. कुणापासून आहे बोला? शिवजी पासून. आणि संप्रदाय भजनाचा चाहता आहे. आणि भजन कोणत्या मंत्रावर सुरू झाले? हरिहरीवर सुरू झाले. आता ही जुने गायक कृष्णा महाराज सोडून द्या. नवीन पोरं आपल्या आमच्यासारखी पोरं आले, रे ना असं सूर लावते. जुना कोणता बी भजन्यावर वागला हरी हरी हिथूनच सूर लावावं लागते. म्हणजे आपला मूळ मंत्रच काय? हरी हरी मंत्र आहे. आपला मूळ हरी मंत्र आहे. आणि सिंचन करिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. पाणी मुळाला का शेंड्याला? पाणी मुळाला का शेंड्याला? हो बोला की, मुळाला घालावं लागतंय.
मग त्यांचं मत मांडायलो काय साहेब, अन्य संप्रदायवादी त्यांचं मत असे, तुमचा संप्रदाय जर भगवान शिवजी पासून सुरू झाला असेल आणि तुमच्या संप्रदायाचा मूळ मंत्र जर हरी असेल, तर तुमच्या संप्रदायात उठलं की सुटलं, भजन असू नाही ते कीर्तन असू, सुरुवात कशानं व्हायली, रामकृष्ण हरी. मग तुमचा मूळ मंत्र जर हरी आहे, तर राम आणि कृष्ण कुठून आणले? लक्षात यायला लागले का नाही मी काय मांडायला होते? त्यांचं मत आहे मूळ मंत्र काय हरी. मग राम आणि कृष्ण म्हणजे पाहुणे म्हणून आले असतील, बिगर बोलाय मेहमान आहे, ठीक आहे बाबा, पाहुणे म्हणून येऊ द्या, पण पाहुण्याला पाहुण्याची जागा दाखवाय पाहिजे की नाही? आडीवला काय पद्धत आहे, पाहुणा बैठकीत का चुलीपाशी? होय वशेकरजी, आता मी वशेकरांच्या घरी जातो दरवर्षी, आलो की या 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 साठे महाराज बसा चुलीपाशी, अशी पद्धत आहे का? महाराज कुठं कुठं बैठक, महाराज कुठं बैठक. मग राम आणि कृष्ण पाहुणे म्हणून आले असतील तर पाहुण्याला पाहुण्याची जागा दाखवायची. हरीला कोपर खीळ मारून शेवटला घालायची काही गरज नव्हती ना. हरी मूळ ठेवायचा, असा करायचा हरिराम कृष्ण. उलट त्या इस्कॉनवाल्यांनी करसंपुष्ट पद्धत वापरली. रामाच्या बी आधी हरी, कृष्णाच्या बी आधी हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. मग असं तरी करायचं ना, हरिराम कृष्ण असं तरी करायचं. राम आधी, नंतर कृष्ण, आणि नंतर जी मूळ होता त्याला कुठं घातलं नेऊन? शेवट. असं का केलं? ज्ञानोबरायला प्रश्न विचार. माऊली हे काय मनानच केलं कुठाने तुम्ही? माऊली म्हणले हो बाबा मनानच केलंय. कसं असतंय, कीर्तन झाले माणसं म्हणले कायला कीर्तन घेतात रे? ती दरवर्षी उठले, 10 वर्ष झालं ती उठलं की साठे महाराज, उठलं की साठे महाराज. ह्याच्याला कोणी घेतली तारी? हा माणसं म्हणले शंकर महाराजाला काम नाही, त्यांनी फोन लावला, हिडया शंकर महाराज अध्यक्ष झालात म्हणून काय हेच महाराज दरवर्षी असतो का? नवीन महाराज कोणी घेतले? हो म्या घेतले. शंकर महाराजांनी सांगितलं हो तारीख मॅच घेतली, पण एक ध्यानात ठेवा, तारीख घेताना मी एकटा नव्हतो, अजून बी होते. कळायला लागले का? कुठले? लय आमचे इतकी. कुठलं गाव? गंगापूर तालुक्यात वरखेड. मी काल गेलो होतो की तिकडे गंगापूरला. हा तुम्हाला माहित झालं का? काही माहित झालं का? आता तुमच्या पोराने लय भांडणं केले काल गंगापूर मध्ये. हा पेल्याला पण आता हे चौबदार म्हणजे मुरलेला माणूस, चौबदाराने सांगितलं आलंय फोन आलता, कानावर आलंय, माझ्या बी पानावर आलंय, पण महाराज भांडणं झालेत, आमचं एकटं नव्हतं. विठ्ठल ध्यानात बसायले का महाराज? नाही, आमचं एकटं म्हणजे अजून बी होते. तसंच मनानच केलंय नक्की. आणि अनुभव म्हणजे आम्ही मनानं केलंय, पण एक ध्यानात ठेवा, एकट्याच्या मनानं केलेलं मग नेमकं कुणाच्या मनानं केलं? संताचे संगती मनो मार्ग गती, आकावाची पत्नीने पत्ते, आकावाची पत्नीने संताचे संगती मनोरी झालं का नाही? अभंगात प्रवेश कसं झाला कळालं का नाही? संताचे संगती मनोमार्ग गती. ज्ञानोबराय म्हणतात मन हे पुरी शांत बसा, बोलू नका. मनानच केलंय, पण एकट्याच्या मनानं केलेलं नाही. कुणाच्या मनानं केलं? मनानं केलं, पण संताची संगती. कसं असतंय काही समाजामध्ये म्हण कळत असेल हा मन. आता कसे हे बघा, कंबर बांधून कीर्तन करणे
हे कुठल्याच ग्रंथात लिहिलेलं नाही. का बांधायची? त्याचं कारण आहे काय? माणसं म्हणते कुठलं बी काम करायचं असलं की डोकं कसून कामाला लागा. खरे का खोट हे? काळे साहेब कसं तुम्हाला बी आता काय का गुडगा कसून काय कसून कामाला लागावं लागते? अहो आता आम्ही बी आता काय कसली कंबर कसलेली आम्ही, कसली बी असू द्या आणि काय बी असू द्या पुढची आम्ही बी कंबर कसून उभे. गुडगा कसून नाही, काम चांगलं करायचं असलं की काय कसावं लागते? आम्ही ध्यानात ठेवा, आता दिलं पडायचं नाही, कंबर कसून कामाला लागायचं. बोलणं कळायलंय का नाही कळायलं? काय कसून? कंबर कसून. तस भक्तीचं काम करायचं असेल तर हे बी ढिल्यावानी नसलं पाहिजे, कंबर कसून कामाला लागू म्हणून कंबर बांधण्याचं काढलंय. कळायला लागले का माझं बोलणं? आता इकडे हे बोल नका रे, आता इकडे लक्ष द्या. काही गावठी म्हणत आपल्याला ऐकावे जनाचे, हा करावे मनाचे. ही म्हणीचा ज्ञानोबारांनी उपयोग केला. ज्ञानोबाराय म्हणले मनानच केलंय, पण एकट्याच्या मनानं केलेलं आधी जनाचं ऐकलं. कोणाचं ऐकलं? जनाचं ऐकलं मग मनानं केलं. माऊलीला विचारलं ठीक आहे बाबा, पण तुमचे जन कोण? म्हणले आमचे जन संत जन. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे. आमचे जन संत जन. असं म्हणजे तुम्ही संताचं ऐकलं? हो, संताची संगती म्हणून मार्ग गती. बर बर बर, पण एक सांगा, तुमचे संत कोण? लक्षात यायला लागले का नाही? तुमचे संत कोण? आता तुम्ही कुणाला विचारा तुमचे संत कोण म्हणले का आपल्या गुरुचं नाव माणूस सांगते का नाही? बोला. हो बोला की. गुरुचं नाव सांगते, आपल्या गुरुजीचं नाव सांगते. माऊलीला विचारलं तुमचे संत कोण? म्हणले आमचे संत भगवान शंकर. आमचे संत कोण? ते पुढच्याच डोकंच बंद पडलं. पुढचा म्हणला रामन कृष्ण आणायला मदत बी शंकरानंच केली म्हणतात, आणि हरी बी दोन तोंडी का? अच्छा, दोन तोंडी का शंकर? आम्हाला दोन तोंडी का तीन तोंडी ही माहीत नाही, कारण आम्ही बाह्य अंगानं बघतच नाही, आम्ही जाणतो अंतरंग. म्हणले असं? म्हणले हो. काय अंतरंग? म्हणले आत्मा जो शिवाचा, आत्मा जो शिवाचा. दुसरं चरण. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव. हरी नाही वाचा. रामकृष्ण अरे रामकृष्ण वाचा, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. रामकृष्ण वाचा हरी मंत्र हा शिवाचा रामदेव, मंत्र हा आत्मा जो शिवाचा रामदेव. रामकृष्ण हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, मुखे मना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे मना. म्हणलं बाकीचे संधी देत नाहीत, आपण देऊन बघावं. आपण काय हरिपाठाचं जरा लय ढिला अंग दिसायला लागले. थोडं पहिला हरिपाठ पाठ करून घे व्यवस्थित, म्हणजे
आता कसा कसा पाठ आहे काही लोक बघा ऐकायला आहेत की आता पहिला हरिपाठ व्यवस्थित पाठ करून घे. किती सोपे अक्षर आहेत, एवढं पाठ नसून आहे का. रामकृष्ण वाचा, हरी नाही हरिताच बोबाटा चालू आहे. आत्मा जो शिवाचा राम जप, म्हणजे बाह्य अंगानं महादेवाचं आम्हाला काहीच माहित नाही. बाहेरून कसं झालंय कसं असतंय. बाह्य अंग महत्वाचे का अंतरंग महत्वाचे. अंतरंग बरेच जण बाह्य अंग बघतेत, बाह्य रंग बघतेत. बऱ्याच आता निघाले वरून चांगलं दिसायला लागलं माणसं म्हणतात भारी बर का हे यार महाराजाची गाडी लय मोठी म्हणतात का नाही. अरे कपडे बघणं कसले तर महाराजाचे गाडी हे काय बाबा 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 बाबा. आणि इथं आलं की फुसका बार निघतो. कळायला लागलंय का नाही. जी भारी असायला पाहिजे ती भारी निघत आहे का नाही. बाह्य अंग बघणार माणसं, बाह्य रंग बघणार. बाह्य रंग महत्वाचा नाही, अंतरंग महत्वाचा. कसं आहे आम्ही हमेशा सांगतो महाराज कोणत्या गाडीतून आला यापेक्षा तू गाथा ज्ञानेश्वरी मधून आला का याला किंमत आहे. तू गाडीतून कोणत्या बी येऊ द्या पण गाथ्यातून ज्ञानेश्वरीतून आलेला पाहिजे. हा हो बरोबर. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, बरोबर आहे. म्हणजे कीर्तन करत असताना पुराव्या सहित असलं पाहिजे. कशा सहित असलं पाहिजे आम्ही हमेशा सांगतो सर. पुरावा कीर्तन करायला महत्व. पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. महाराजीन का असा ना काही अडचण नाही. लक्षात आलं का नाही. पुरावा असल्यावर, पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. पण पुरावा असल्यावर का पुरावा हे नसलं कळल्यावर तुम्हाला पुरावा. लक्षात आलं का नाही. बोलण्याला पुरावा असावा, बोलण्याला गाया जावा पुरावा असावा. आपल्या मुद्द्याकडे लक्ष द्या. बाह्य रंग आम्ही बघितला नाही, आम्ही अंतरंग बघितलं. शिवाचा आत्मा म्हणजे राम आहे. शिवाचा आत्मा म्हणजे राम आहे. आत्मा जो शिवाचा राम म्हणजे हो हो. तुम्हाला उदाहरण सांगू. रामायणामध्ये महाराज रामायणात ज्या वेळेला सेतुबंधन करून पलीकडे जायचं श्रामप्रभूनं एका शिवलिंगाची स्थापना केली. कशाची? शिवलिंगाची. आणि त्याला नाव देऊन टाकलं रामेश्वर. नाव काय दिलं बोला की रामेश्वर. बरोबर बोल नका. काही लोकांनी विचारलं शिवजीला रामप्रभूला प्रभू नाव काय ठेवलं. म्हणले रामेश्वर. म्हणले रामेश्वर शब्दाचा अर्थ सांगा. रामप्रभूचे डोळे पाणावले आणि रामानं सांगितलं रामाचा जो ईश्वर त्याचं नाव रामेश्वर. ईश्वर नाम मालक. रामाचा जो ईश्वर त्याचं नाव रामेश्वर. काही लोकांनी महादेवाला विचारलं शिवजी म्हणले काय. रामानं शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याला रामेश्वर नाव दिलं. नेमका अर्थ काय. शिवजीचे डोळे भरून आले. शिवजी म्हणले ईश्वराचा जो राम त्याचं नाव रामेश्वर. शिवा रामा नाही भेद. शिवात रामात भेद मानायचा ऐकायलात का नाही. त्यामुळं काय हो आम्हाला बाहेरंग माहित नाही. आत्मा जो शिवाचा राम. शिवाचा आत्मा जर कोण असेल तर त्याचं नाव राम आहे. त्यामुळे इकडे लक्ष द्या माया बहिणी पुरुष मंडळ सगळ्यांनी. आपल्या भजन म्हणीत असताना ताई साहेब आई सगळ्यांनी ऐका. महिलांनी भजन ज्ञानोबराय तुकोबरायचे अभंगच असले पाहिजेत असे म्हणायचे. परवा दिवशी एक भजन ऐकलं मी. 97 कीर्तन झालं. मला म्हणले जेवा भजन आहे का बाईचं. मी मी जेवतो म्हणून ऐकत म्हणलं. आणि बाईनं सुरू केलं पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. माझ्या तोंडातला घासच खाली पडला. म्हणलो काय भजन आहे हो. महादेव संन्यासी कसा झाला गणपती. काय भजन निघाले नवीनच भजन. लक्ष द्यायला लागले का बोलणं. बघा इकडे लक्ष द्या. आता माझ्याकडे लक्ष द्या न बोलता. वेगवेगळं नवीन नवीन निघालं. पण कसं आहे ज्ञानोबराय तुकोबरायची वचनं हे टाळा पकवा जावं म्हणले की आनंद वाटतो त्याच्यात. लक्षात आलं. आता मुद्दा ऐका. त्यांनी सांगितलं हो पुढच्या हरिपक्षकारानं मत मांडलं ठीक आहे. शिवाचा आत्मा राम आहे म्हणले हो. आत्मा जो शिवाचा राम म्हणले पण एक काम करा. राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा. असं असतं. इकडे बघा माझ्याकडे माणूस सांगून बघतय की काय अय बाबा माझे पैसे केव्हा द्यायचे. मला 1000 रुपये दिलं का मी परवा दिवशी देतो. माणूस देत आहे. गेला परदेश.
की माझे 1000 रुपये देतो 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 उद्या परवा दिवशी देतो, पुन्हा दुसऱ्या दिवशी 1000 रुपये देतो ना का पळून चालू काय रे, 2-3 दिवसांनी देत, 2-3 दिवस पैसे दे. अरे तुला काही माणसं बिनसं काही कळत येत का नाही काही, हा काय 1000 रुपये घेऊन काय पळून चालू अरे मी, माणसाची बैठक बसलेली गप्पून आपण 1000 रुपये दे, तू कवा दिलेस तू 1000 रुपये मला माहितीच नाहीत, चल म्हणते का नाही माणूस, तुझे पैसेच मला माहित नाहीत, आठी तर तिला लागले हो काय असते. मग आता 7 वाजल्यापासून हरी 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 लावून धरलंय का नाही. शेवटी ज्ञानोबारायने सांगितलं काय हरी हरी लावलंय, तुमचा हरी आम्हाला माहिती नाही, हरी माहित नाही. इथं दोघच घेतले, हरी वगळला, रामकृष्ण ह्यो हरी घेऊ लागला, इथं हरी नाही. ज्ञानोबाराने हरी घेतला नाही, ह्यानं घेतला होता रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. इथं हरी वगळला, म्हणले रामन कृष्ण आमच्या जीवा भावाचे, आमच्या कशाचे जीवा भावाचे, आणि शिवाचा आत्मा राम आहे. तुमचा हरी आम्हाला माहिती. ध्यानात बसायले का, जेवाय टाइम आहे, बाजूला सरायला पंक्ती धरायला, थांबा अजून टाइम आहे, लगेच टाइम आहे, बघा इकडे लक्ष द्या. त्यावेळेला हरिपक्षकारानं मत मांडलं, हरिपक्षकारानं त्यांनी सांगितलं ठीक आहे तुमचं म्हणणं आम्हाला मान्य, आमचा हरी तुम्हाला मान्य नसू द्या, पण तुम्ही तरी एक तोंडी राहा. 2 तोंडी कसं बोलायला लागलात तुम्ही, काय म्हणायला लागलात, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे, तुम्ही म्हणायला एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणी. किंवा इकडे तुमचे शब्द आहेत की काय, एक तत्व नाम दृढ धरी माना, हरिशी करुणा. येईल तुझी एक तत्व नाम दृढ धरी, एक तत्व नामाची साधना करणाराला द्वैताची बाधा बाध्य करत नाही. आम्ही हमेशा सांगतो महाराज, काय एक मुसलमानाचा माणूस ना आपल्या हिंदूचा माणूस समुद्र पार करून पलीकडे जायचं होतं, त्यांना जहाजात बसले, निम्यात जहाज गेली, निम्यात गेल्याबरोबर पोहता येत नव्हतं, जहाज झाली पलटी झाली की ह्यानी माणसाला शेवटाला कोण आठवत, शेवटाला देवाशी पर्याय नाही ना, देव आठवतो. माणसं म्हणते तुला आता कळण सगळ्यांनी साथ सोडल्यावर कोण आठवण, तुला देव आठवत असते, ह्याला देव आठवायला लावतो का नाही बघ म्हणतात का नाही माणसं, म्हणजे शेवटाला कोण आठवते, देव आठवते. हे दोघं म्हणले मरायचं टाय आता काय करावं. मुसलमानाचं जे होतं त्यानं वनवे सुरू ठेवलं, अल्लाह 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 बचाव, अल्लाह अल्लाह बचाव अल्लाह. पण आपलं जे हिंदूचं होतं ह्यानं बुडातून तास धरलं. हे म्हणला देव किती तर, देव किती तर, हा 33 कोटी देव. विघ्न हरती देवता कोणती, गणपती. सुरू केलं हे ना, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, गणपतीची भक्ती सुरू केली. गणपती निघाले तेवढ्यात हे ना खाली सुरू केलं. गणपतीला त्याला जड झाले, कार्यकर्ते सांभाळायची जजमेंट गणपतीला नाही, गणपती येत नाही म्हणला. हे त्याची त्याला जड आहे ना, आपल्याला का वाचविणार आहे, काही कामाचा नाही, त्याचा बाप चांगला. कोण, ओम नमः शिवाय शंकर. गणपतीचा बाप कोण, त्याला माहिती डायनामा गेलेला आहे काय बोंबलो, शंकर. गणपतीचा बाप म्हणजे त्याचा बाप चांगला. दिलं ओम नमः हे सोडून गणपतीचं धरलं, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. निघाले भगवान शंकर. निघाल्याबरोबर तर ही म्हणला शेवटी भोळती, हे बापल्या खाली जजमेंट नाही मला, त्याच्यामुळे पडायला लागली ती, ह्याला जजमेंट नाही म्हणला.
ह्यांचा मित्र चांगला, मित्र पक्षात प्रवेश करायचा म्हणला. कोण? विष्णू. सुरू केलं शांताकारं भुजगशयनम. निघालेले शिवजी पार्वती म्हणली कुठं? आधी भक्त हाक मारायला. आधी नीट ऐक जा, फोन कुणाचा आहे ती मग निघ जा. आपलं नाव आहे का नाही बघ जावा आणि मग पिशवी उचली जावा. पत्रिका दिसली की घुसलीच, मंडप दिसला की घुसलीच. कुणाचा फोन आहे ती बघ जावा आधी. असं ध्यान दिलं तर शांत म्हणले विष्णूचं गिरायक आहे. निघालेले महादेव खाली बसले. तवर तर नाका तोंडात पाणी गेलं, बुडालं. पण मुसलमानाचं वनवे होतं त्याचं. अल्ला 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 अल्ला. अहो बघतात काय शंकर महाराज, त्याचा अल्ला अल्ला त्याला अल्लात घेऊन गेला. कळायला लागले का नाही? हा, एक तत्व नामाची साधना करणार द्वैताची बाधा बाध्य करत नाही. ज्ञानोबराय म्हणजे तुमचं अगदी बरोबर आहे. एक तत्व नाम साधिती साधन, एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन, द्वैताचे बंधन नबाधिते. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. द्वैताचे बंधन. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे कळायला लागले का नाही? का बोर व्हायला लागले? होय, हा बोर व्हायला का तिकडं? एक तत्व नाम. कसलं नाम? एक तत्व म्हणून ध्यानात ठेव. हो, एका देवावर फिक्स राहायचं. कळायला लागले का नाही? देव 33 कोटी असतील, देवता 33 कोटी. तो 33 कोटी प्रकारची म्हणा. देवता अनेक आहेत शंकर महाराज, पण देव एकच आहे. ही बाकी 33 कोटी देवता आहेत. आणि या सगळ्या देवांचा तो हा देवाचाही देव. सगळ्या देवाचा देव बळीया माझा. बोला पंढरीराव. पंढरपूरचा देव सगळ्या देवाचा बॉस आहे. सगळ्या देवाचा काय? बॉस आहे, बॉस. त्याच्यामुळं देव अनेक आहेत, देव असू द्या, पण एक तत्व नामाची साधना करणाराला द्वैताची बाधा बाध्य करत नाही. ज्ञानोबराय म्हणले तुम्ही म्हणायला ती अगदी बरोबरच आहे. कसं असते, भांडण मिटवायचं असलं की माणसं म्हणते हे मिटवून घ्या, पण थोडं वाढवायचं असलं पुढच्याला बी म्हणावं लागते नाही नाही तात्याचं खरं आहे. तात्याचं खरं आहे म्हणलं तात्या चौताळून अंगावर येणार. मग आता आपल्याला वाढवायचं का मिटवायचे? आणि 9 पर्यंत तरी वाढवावं लागेल ना. मग पुढच्याला म्हणावं लागेल तुमचं. मग माऊली तसंच म्हणले तुमचं अगदी बरोबर आहे. तुमचं मत काय? एक तत्व नाम. बरोबर आहे ना? एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नाम चिल्लर आहे महाराज. कीर्तनापेक्षाही नामामृताला किंमत आहे. कशाला किंमत आहे? हो, जगात असा माणूसच नाही की नामचिंतन केलं ना वायाला गेलं. कोणी कसावे असू द्या आणि कसलं बी असू द्या, ही सगळ्यांनी मिळून ही सोपी साधना निवडलेली ही ध्यानात ठेवा. ऐका, इकडे लक्ष द्या. संतांनी कीर्तनाला बी नामस्मरण म्हणलंय. कीर्तन हे नाम घोष. कीर्तन म्हणजे नाम आहे. मग आपल्याकडे ही पद्धत कशाला जाळलेली लिहिलेली? 15-20 मिनिटं झालं की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ह्याचा अर्थ एकच आहे की तुम्ही किती बी बडबड करा, किती बी कीर्तन करा, बुमलू बुमलू सांगू द्या, पण मूळ विषय विठ्ठल. करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. लक्ष द्यायला लागले का नाही? कसं असतंय, गप्पा किती वेळ बी मारा तुम्ही. माणसं म्हणते आपल्या विषयावर ये बरं. कुठं ये? आपल्या मूळ मुद्द्यावर ये. मग तुम्ही किती बी सांगा कीर्तन विठ्ठल, हे आपल्या मुद्द्यावर यायचं.
कळायला लागलंय का नाही? शेवटी कुठं बी गेलं तरी कशावर यायचं? मुद्द्यावर. मुद्दा काय? भजन. कुठल्या बी कीर्तनकाराचा विषय एकच आहे, नामस्मरण भजन. ही मूळ विषय आहे ना आपला. ही डोक्याच्या बसनच गेलं. ही डोक्यातच बसना गेलं. एवढा महाराजांना आम्ही, तेवढा महाराजांना, एवढे पैसे दिले. भजन किती झालं ह्याला किंमत आहे. माणसं म्हणले येड्या हे बारी महाराज बारी काही का असन. खरंय. खरंय का खोटं सांगा? हो खरंय का खोटं? खरंय. पैसे घ्यायचे त्यांच्याकडून. मला लबाड बोलत नाही मी. लक्षात आलं का नाही? विनोदाचा भाग सोडून द्या. पण आपल्या माता भगिनी पुरुष मंडळ सगळे ऐका लक्ष देऊन. कीर्तन हे टाइमपास होण्यासाठी, हसण्यासाठी कीर्तन नसतात. कथावर कीर्तन हसने के लिए नहीं, रोने के लिए होता है. देवाचं नाव ऐकल्याबरोबर डोळ्यातून पाणी येवं, त्याच्यासाठी भजन कीर्तन असते. कळायला लागले का माझं बोलून? माणसं सरळ म्हणते साठे महाराज लय हसविलं. येड्या हसविलेलं ध्यानात आहे, पण मग सांगितलेलं कुठं ध्यानात? दुर्दैव हे 12 वर्ष होत आले. 12 वर्ष आता पार पडले. एक तप झालं, दुसऱ्या तपाला सुरुवात होती. आता भजन सेवा संप्रदायाची निष्ठा ही कितपत उतरली याला किंमत आहे. म्हणून ध्यानात ठेवा. आई आता लक्ष द्या इकडं, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. बाकी काही असू, सेवा मनातून करायची. भजन घरी बसल्या. माझं एकच आई ऐका, मी सांगतो तेवढं करा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा एक 15 दिवस करून तर बघा, मला पुन्हा फोन करा. काय करा, आता उद्यापासून गेलं की भाकरी सप्ताह संपल्यावर आता तर तुम्ही भाकरी करीतच नाहीत की, बरोबर आहे का नाही? हां, तुम्ही कशाला करता? इकडं बघा आता उद्यापासून ठरवा. आता सकाळच्या थोडीच पंक्ती, तर सकाळी पंक्ती काय नाही, संध्याकाळी भाकरी करताना काय करायचं? रामकृष्ण हरी रामकृष्ण. जर हरिपाठ येत असेल तर हरिपाठ म्हणत नसला येतं मोबाईल लावून ठेवायचा. आणि नाही जमलं तर भाकर थापीत असताना भाकर होय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत म्हणत भाकर करायची आणि तिची चव बघायची. आणि एके दिवशी न म्हणता भाकर करायची, तिची चव बघायची. नाही जर फरक जाणवाला तर कीर्तन सोडून देणार मी. चवच वेगळी आहे. भजन आओ कामामध्ये काम, काही मना राम राम. लक्षात आलं का नाही? म्हणून एक लक्षात ठेवा आई, एक लक्षात ठेवा, वेळ वायाला घालू नका. आपल्याला हे असं म्हणता येत नाही ना, घरी बसल्या बसल्या भजन करायचं. ती देवाला लवकर मान्य होते. ऐकायलात का नाही? हे असले म्हणू नका पार्वती महादेव संन्यासी, तसले म्हण जाऊ नका. काहीच येत नसलं तर रामकृष्ण हरी, काहीच येत नसलं तर काय? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एवढंच करायचं. एवढं जरी केलं आयुष्याचं कल्याण झालं. पुन्हा दुसरा देवदेव करायची गरज पडत नाही. कारण कलियुगामाजी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आणि त्याच्यात पुन्हा ह्याला तरी टाळ पकवाड नियम लागते, त्याला काहीच नियम नाही. काळ वेळ नाम, आता हे 9ला बंद करावं लागतंय, त्याचं काही नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. तुम्ही जर केलं माया बहिणीने तर दोन्ही पक्ष, तुमच्या बापाकडल्या 21 कुळाचा उद्धार होणार आणि नवऱ्याकडल्या 21 कुळाचा उद्धार होणार. 42 कुळाचा उद्धार फक्त एकदा रामकृष्ण हरी म्हणल्यावर मिळतो. तुम्हाला एकच प्रमाण सांगतो महाराज, फिंगर महाराज, म्हणजे परफेक्ट लक्षात घ्यायचं. एकदा हरी हरी म्हणायचं. एक 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 कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे. 1 कोटी यज्ञ केल्यावर जेवढं पुण्य मिळतं तेवढं पुण्य एकदा रामकृष्ण हरी म्हणल्यावर मिळतं. म्हणाय काय अडचण आहे का? यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. रामाने वाट चाले, राम म्हणता वाट चाले. यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली, यज्ञ पाऊला पाऊली. वा वा वा. माणसं
माणसं नुसत्या अर्ध्या बटाट्याने टकाटका बघायला लागले तर एकाच्या चेहऱ्यावर भुकीचा वानवाळा नाही. कीर्तन बंद करा वाटायलंय का? 10 मिनिटं लांबू का? हातवरी करा बरं आधी मला कोण कीर्तन किती जणाला बंद करा वाटायला लागलंय हात हुकलं हुकलं हुकलं. इकडे बघा, लक्ष द्या. बघा, राम म्हणता वाट चाली हरी आणि यज्ञ पाऊला पाऊली. म्हणजे एकदा राम म्हणलं की एक यज्ञ केल्याचं पुण्य. नाथ महाराज म्हणले कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. आई ऐका सगळ्याजण ऐका. एकदा रामकृष्णारी म्हणलं की यज्ञ केल्याचं. म्हणून नाम तेची परब्रह्म आणि जप यज्ञ तो परम. कळायला लागलं का नाही? हा, म्हणून नामाची ताकद काही आगळी वेगळी आहे. आणि तुम्ही राम वेगळा, ज्ञानोबराय म्हणाल तुम्ही राम वेगळा, हरी वेगळा, कृष्ण वेगळा, असे तुम्ही प्रकार पाडायला. वर नाही होई ही प्रकार पाडायला. आम्ही आळंदीला शिकाय असताना आम्हाला वरण असायचं. मग विचारायचं आज भाजी काय? ज्याला नाही मरण त्याचं नाव वरण. लक्षात आलं? आळंदीतली म्हण असायची, ज्याला नाही मरण त्याचं नाव वरण. वरणात प्रकार पडतात, मधलं वरचं खालचं. जेवाय बसले माणसं म्हणतात नाही एखादा वेळ ए वरचं वरचं वाढ, वरचं वरचं. तरी इकडं काय म्हणते? कठ कठान कट कठान. हा, त्याच्या पुढे ए बुडातलं बुडातलं मत बुडातला. पहिला कसला होता? कटवाला. पुन्हा दुसरा बुडातला, तिसरा आला. हे पहा, जास्त तेलही नको, जास्त घंटही नको, मधलं मधलं वाढा, मधलं मधलं मधलं. म्हणजे प्रकारच पाडायचे असतील तर वर्णात पाडता येते. अमृतात प्रकार पडतात का? अहो, मधलं बी अमृत, वरचं बी अमृत, बुडातलं बी, खरकट बी, सांडलेलं बी. अहो, अमृत आहे ना, नामामृत आहे. तुम्हाला काय कळणार आहे? ज्यानं याची चव चाकली त्या वैष्णवाला विचारा. नामामृत गोडी वैष्णवाला धरी. नामामृत गोडी वैष्णवाला धरी. नामामृत गोडी वैष्णवाला धरी. मालक पांडुरंग चव्हाण पंक्तीवाले चला पुढं, पंगतवाले चला.
हात एकड होता तुमचा. नामामृत गोडी वैष्णवा लाधली. बजा घाले शंकर महाराज घाले बघा. असं वजन थोडं असं गरीबी वजन हाणतोय मी. महाराज लोक आले बायकोला, ए चाकार बायकोला. ते म्हणजे नसते करीत, चला हॉटेलमध्ये. भेटतो काय मी भेट नाही, वजन आहे आपलं घरी. कळलं म्हणा तो वजन. पुढचं सांग आता. बघा इकडं. नामामृत गोडी वैष्णवा लाधली. नाम अमृत. नाम काय? अमृत आहे. अमृताची गोडी तुझ्या भजनात. लक्षात आलं का नाही? किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ऐकून ठेव माया हो. भजन अमृतापेक्षा गोड आहे. अमृतापेक्षा जास्त चव जर कशाला असेल तर नामामृताला आहे. म्हणून अनेक संतांनी, अनेक साधू संतांनी याचा जप केला. अमृताचा यास ठिके पुढे, अमृताचा यास ठिके, अमृताचा यास ठिके पुढे, अमृताचा यास ठिके पुढे. जीवा गोडतीने अक्षरा झालं एखादं नारळी सप्ताह असलेलं वाटायला लागले का नाही. पकवाजे बी तसेच, माणसं बी म्हणणारे बी तसेच. रोज महाराज म्हणते भजन थोडे कमी म्हणा. मी म्हणतो जास्त म्हणा. लक्षात आलं का नाही? काही कीर्तन आपला विषयच आजचा ते की. पण बरेच छपका दिन तू नाही. लक्षात आलं का नाही? इकडे बघा. जिवे गोडतीना अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पुढे. त्याच्या पुढं अमृत सुद्धा कसे फिक आहे. फिक ऐकायलात का? अमृतापेक्षा नामामृत श्रेष्ठ आहे. अमृत फिक पडते. त्यामुळं नामामृत गोडी. कुणाला तुम्हाला काय कळायची? वैष्णवा लाधली. आणि योगी लोकांना जी 17वी जीवन काळात, तिला उन्मनी अवस्था म्हणतात, ती याच्यामुळेच प्राप्त झाली. लक्षात आलं का नाही? कोणती अवस्था? उन्मनी अवस्था. योगिया साधली जीवन कळा. ही 17वी जीवन काळा ही कुणाला प्राप्त झाली? योग्याला. मग त्यांना याची चव माहिती. तुम्हाला काय माहिती? अरे या नामाची ताकद असलीये. माईच्या पोटात डायरेक्ट भेट दिली होती. सत्वर उच्चार जय हो. सत्वर उच्चार
हातात घेतलं की मी माऊलीचं भजन घेतलं बा झालं की काय लक्षात आलंय. 12 वर्षी म्हणजे उगा ध्यानात आणून दिलं उगा बाकी काय मी काय वाढवा म्हणलो काय अजिबात नाही उगा ध्यानात आणून दिलं बाकी काही नाही. त्यांचं आमचं प्रेम आहे. आजपर्यंत शंकर महाराजाला पैशाला कधीच बोललो नाही मी. मनानच 35-40 देते बोलायची काय गरज आहे सांगा. आमचं म्हणजे आम्ही वडिलाप्रमाणे मानतो त्यांना आणि त्यांनी मला मुलाप्रमाणेच आमचं तेवढं जिव्हाळ्याचे संबंध आहे. आकारान थोडं काय होय माझ्या घरच्या म्हणले हो काय बरोबर आहे का नाही. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला माईच्या पोटात दर्शन कुठं कुठं दर्शन दिलं देवा माईच्या पोटातच देवानं दर्शन दिलं. ओवी सांगतो ऐकूनी नारदाची गोठी तेने मज गर्भीच मारिली मिठी तो जन्मला कयाधूची पोटी भक्त जगजेती प्रल्हाद सत्वर उच्चार बोलू नका प्रल्हादी बिंबला म्हणले ठीक है रामकृष्ण कळाय. बीच में मेरा चांद भाई कृष्ण कहाँ से लाया म्हणले उद्धवा लाधला कृष्ण दाता. म्हणून कसे महादेवाचा अवतारच भैरवनाथाचा असल्यामुळं हा भैरवनाथ आणि महादेव काही वेगळे नाहीत. म्हणून जेवढं होईल तेवढं भगवान शिवजीच्या संदर्भानं चिंतन व्हावं याच एका उद्देशानं या अभंगाची निवड केली आणि आपल्या पुढे सेवा समर्पित केली. भैरवनाथाच्या चरणी भगवान पांडुरंगाच्या चरणी माझे गुरु शांती ब्रह्म पांडुरंग महाराज आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी यांच्या चरणावर सेवा समर्पित करत असताना आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. गावाचं आमच्यावर असणारं प्रेम त्या प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग आहे. वेडी वाकडी वाक पुष्पांजली नाही तर ह्या सगळ्या महाराजामध्ये अतिशय कमी दर्जाचा महाराज मी आहे. लक्षात आलं का नाही. एवढंच आहे म्हणजे कुठला अभ्यास नाही योग्यता नाही पात्रता नाही तरीही तुम्ही मला बोलवतात. काही चुकलं असलं का माया वटीत टाका मी असा गुंडाळून नेतो पुलाजवळ झटकितो मला नेऊन काय करायचं तुमचं तरी सांगा. या बायपासला झटकितो बरोबर असेल तेवढं मी ऐकलेलं आहे गुरुजींचं आहे. जेवढं चुकलं असेल तेवढे तुमच्या बुद्धीचे दोष आहेत त्याला मी काही करू शकत नाही कारण मी चांगलंच सांगितलेलं. तुम्हाला चुकीचं वाटलं तुमच्या बुद्धीचा दोष आहे माझा काही दोष नाही त्याच्यात. तुम्हाला नीट ऐकायला मिळालं नाही त्याला मी काय करू. लक्षात आलं का नाही. झालं का म्हणलं हो बाकी काही नाही. म्हणून एकदा आपल्याला सगळ्याला भैरवनाथाच्या चरणी आणि खऱ्या अर्थानं सेवा समर्पित करतो. महाराष्ट्र हा खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर फार मोठे उपकार आणि म्हणून आपल्याला हे कीर्तन करायला मिळतंय. नाही तर छत्रपती शिवाजी महाराज जर झाले नसते तर आपल्याला परवानगी काढावी लागली असती. हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते हे परवानगी मिलेगी. ही कृपा जर कुणाची असेल तर माझ्या राजाची. एकानं मला विचारलं होतं महाराज कोण होता तुमचा शिवाजी राजा. 2 मिनटं घेऊ. शिवाजी राजा कोण होता रोज तुम्ही कीर्तनात नाव घेता. छत्रपती शिवाजी राजा देव होता. मी सांगितलं आमचा शिवाजी राजा देव नव्हता पण आमच्या शिवाजी राजामुळे आज देवळात देव ही गोष्ट लक्षात. ज्याची कीर्ती महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की ज्याची कीर्ती महाराष्ट्रात साऱ्या जगतात जन्मला शिवाजी हा राजा जन्मला शिवाजी हा राजा जन्मला शिवाजी जरा फिरवी पट्ट्याला हा निघाले राजे. पन्हाळगड जिंकायचा विशाळगड जिंकायचा. यशाज हात 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 यशाजी निघाला तानाजी निघाला हातवर. हे मावळे नंबर लावत होते जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी. मामानं मारलं उड्डाणाला. अरे हातवर घ्या महाराष्ट्रातली माणसे. हा आवाज छत्रपती शिवाजी महाराज की. मामानं मारलं उड्डाणाला दातानं फोडलं नरडीला. मामानं मारलं उड्डाणाला दातानं
कसं वाटलं? असं असते पवाड, असं नाही ते मामानं मारलं उड्डाण, मामानं मारलं उड्डाणाला, दातानं फोडलं नरटीला, उफ चिरला उदय भान, जसा चिरला तसाच आवाज. नाही तर ते शाळेतल्या आणि मास्तरनी सांगतात ना, इंग्लिश स्कूलच्या मास्तरनी, हा शिवाजी महाराजानं अफजल खान टरा टरा फडला, असा फडला असं नाही, टरा टरा असा टरा टरा फडत असते. आपल्याला सगळ्याला पुन्हा कशामुळं म्हणलो 2 मिनिटं शिवाजी महाराजाचं का माहिती का? तरुणाईचं रक्त जे शांत झालंय ते गरम व्हायला झालं पाहिजे. हिंदू धर्मामध्ये छत्रपतींची किंमत समाजाला कळाली पाहिजे. राजे जर झाले नसते तर परवानगी काढावं लागली असती. हुजूर हम थोडा संकीर्तन करना चाहते, भैरवनाथ का उत्सव करते हैं, वो थोडी परवानगी मिलेगी. कळलं असेल ना? हा, मग एवढंच आहे. आपल्या शहाण्याला कळालं तरी बस झालं. आपण एकच करायचं आहे, आपला धर्म. आपल्याला कुणाच्या धर्माला नावं ठेवायचा अधिकार नाही, पण आपला धर्म आपल्याला सांगण्याचा अधिकार आहे. धर्माचं चांगलं करावं, धर्माबद्दल आदर आतिथ्य भाव ठेवा, एवढी आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा काही चुकलं असेल तर त्याबद्दल क्षमा असावी. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता. बरोबर आहे. म्हणतात राम काय कृष्ण काय हरी काय वेगळे नाहीत, हे तिन्ही एकच आहेत. सोपेत घेणारा एखादा असतो. ज्ञानदेव भान हरिमुखे